संध्याकाळी 6 वाजता मला एका पार्टीचा फोन आला की आमच्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावर पाहुणे सोडायचे आहेत. 2 दिवस झाले कुठलेच गाडीला भाडे नव्हते, म्हणून मी पटकन हो म्हणालो. गावातून निघायला संध्याकाळच्या वेळी जाताना रोड चांगला आहे आणि जवळ पडतं म्हणून उस्मानाबाद मार्गे गेलो. तिथे पोहोचायला रात्रीचे 10:30 वाजले. सोडल्यानंतर ते पाहुणे म्हणाले, जेवण करून जावा. मी म्हणालो, नाही नको, निघतो मी आता. तेव्हा ते काका मला म्हणाले, रात्रीची वेळ आहे, जाताना सावकाश जा, एकटाच आहेस. पहिल्यापासून मला भूताकेतांवर कधीच विश्वास नव्हता आणि कधी तसा प्रसंगसुद्धा आला नव्हता. मी त्यांना हो म्हणालो आणि लगेच माघारी निघालो. येताना हायवेवरती एका ढाब्यावर जेवायला थांबलो. जेवण करून झाल्यानंतर मी घड्याळात पाहिले तर 11:30 वाजले होते. आता मला घरी जायला रात्रीचे 2-3 तरी वाजणार होते. जाताना एकटाच होतो. मस्तमध्ये गाणे ऐकत चाललो होतो. उस्मानाबादमध्ये बायपास रोडला लागलो. अचानक मला रोडच्या बाजूला एक बाई दिसली. तिच्याबरोबर एक लहान मुलगा होता. त्या बाईने डोक्यावर पदर घेतला होता. तिच्याबरोबरचा लहान मुलगा 5 ते 6 वर्षांचा असावा. माझ्या गाडीला हात करत होते. मनात शंका आली की हे चोर वगैरे तर नसतील ना, थांबू की नको. असे म्हणत म्हणत मी शेवटी गाडी थांबवली. ते दोघेही गाडीजवळ चालत आले. मी काच खाली घेतली आणि त्यांना विचारले, कुठे जायचे आहे? ती बाई म्हणाली, इथून जवळच जायचं यो. त्या बाईचे तोंड दिसत नव्हते. तिने डोक्यावर पदर घेतला होता. मला पण त्याच रोडने सरळ सरळ जायचे होते, म्हणून मी त्यांना लगेच बसा म्हटलं. ते बसताना रोडच्या बाजूला पाहिलं तर मला एक घर दिसलं. मला वाटलं त्यांच्या पाहुण्यांचं वगैरे घर असेल. काही विचार न करता मी गाडी चालू केली. थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर त्या बाईने मला गाडी थांबवायला सांगितली. मी गाडी थांबवली. मला वाटलं त्यांना इथेच उतरायचं आहे. तेव्हा अचानक त्या बाईने त्या लहान मुलाला उतरायला सांगितले. तेव्हा तो लहान मुलगा गाडीतून उतरला. त्या मुलाला त्याची आई म्हणाली, मी आता जाते. मी इकडे तिकडे पाहू लागलो. तिथे एकही घर नव्हतं. फक्त रोडच्या बाजूला मला एक विहीर दिसली. तो मुलगा त्या रोडच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ उभा राहिला. मला विचित्र वाटले. ती बाई मला चला म्हणाली. मी आता गाडी चालवत होतो. अजूनही त्या बाईने डोक्यावर पदर घेतला होता. पुढे जात असताना मी त्या बाईला विचारलं, ताई, तुमच्या मुलाला एवढ्या रात्री तिथे सोडलं? तिथे तर कोणाचं घर पण नव्हतं. तेव्हा ती बाई हसली आणि म्हणाली, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही जिथून आम्हाला घेतलं ते माझं सासर होतं. माझं लग्न झालं. लग्नाच्या नंतर 1 महिन्यातच माझे वडील वारले. माझी सासू मला लई त्रास द्यायची. माहेरी माझी आई एकटी आणि लहान भाऊ होता. मला पहिली मुलगी झाली, दुसरीही मुलगी झाली आणि तिसरीही मुलगीच झाली. माझ्या सासूचा हट्ट होता मुलगा व्हावा. मग 4थ्या वेळेस मला मुलगा झाला. मुलगा 7 वर्षाचा असताना आता ज्या विहिरीजवळ सोडले त्या विहिरीजवळ तो खेळत होता. माझ्या 3ही मुली त्याच्याबरोबर खेळत होत्या. मी बाजूला कपडे धुत होते. माझा मुलगा खेळता खेळता त्या विहिरीत पडला आणि मेला. त्याच दिवशी सासूने आणि माझ्या नवऱ्याने मला लई मारलं. तुझं लक्ष नव्हतं. माझा नातू तुझ्यामुळे मेला आणि माझ्या अंगावर रॉकेल टाकून मला मारून टाकलं. मला घाम सुटला. आता काहीच कळत नव्हतं. त्या बाईनी मला अजून तरी त्रास दिला नव्हता. मी आता मनातल्या मनात म्हणालो, त्या बाईचं सगळं शांत ऐकून घ्यावं. आपण जर घाबरून कालवा केला तर ती बाई आपल्याला मारून टाकेल. या भीतीने मी शांत बसलो. माझे हातपाय थरथर कापत होते. माझ्या हातापायाला घाम फुटला होता. तेवढ्यात ती बाई म्हणाली, गाडी थांबवा. मी गाडी थांबवली. मी तिथे गाडी थांबवली होती तिथे स्मशानभूमी होती. तेव्हा ती बाई तिथे उतरली आणि मला म्हणाली, गेली 7 वर्ष झाली मी रोज अमावस्येला माझ्या मुलींना बघायला जाते. जाताना माझ्या मुलाला सोबत घेऊन जाते. माझा मुलगा गेली 7 वर्ष त्या विहिरीजवळ उभा आहे.
डोळे भरून मुलींना बघते आणि माझा मुलगा त्याच्या बहिणींना बघतो आणि मग आम्ही माघारी आपापल्या जागी जातो. मी म्हणालो, मी निघतो आता. तेव्हा त्या बाईने मला विचारले, तुमचे पैसे किती झाले? मी म्हणालो, राहू द्या ताई. तर त्यांनी मला पैसे देण्यासाठी हात पुढे केला, तर तो हात जळालेला होता आणि वाऱ्याने त्या बाईच्या डोक्यावरचा पदर खाली पडला, तर तिचं डोकं पण सगळं जळालेलं होतं. फक्त त्या बाईचं तोंड तेवढं जळालेलं नव्हतं आणि तिच्या हातात जुनी 500 रुपयांची नोट होती. हे सगळं बघून मी आता पार घाबरून गेलो होतो. त्या बाईच्या हातातील नोट बघून मी त्यांना म्हटलं, ही नोट तर चालत नाही आता. तेव्हा ती बाई म्हणाली, मला जेव्हा पहिल्यांदाच स्मशानात आणलं होतं तेव्हा पहिल्या अमावस्येला माझा बाप मला भेटायला आलता. तेव्हा मला 500 रुपयाची नोट जाताना देऊन गेला आणि कशी चालत नाही. मी लगेच घाबरून ती 500ची नोट तिच्या अंगावर टाकली आणि तिथून फास्ट निघून गेलो. तेव्हा आरशात पाहिले तर रोडवरती उभारून मोठमोठ्याने ती बाई हसत होती. गाडीत AC चालू असताना सुद्धा मला घाम सुटला होता. पुढे येऊन मी टपरीवर पाणी घेण्यासाठी गाडी थांबवली. तेव्हा टपरीवरच्या कॅलेंडरमध्ये पाहिले तर आज अमावस्या होती. मला घरी यायला 4 वाजले. डोळे झाकले तरी ती बाई आणि तिचा जळालेला हात आणि जुनी 500ची नोट मला डोळ्यांसमोर दिसत होती. त्या दिवसानंतर महिनाभर आजारी पडलो. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.